जिथे एकीकडे भाजप सरकार हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवडीसाठी प्रयत्नशील आहेत. अनेक ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा असं सांगत महाराष्ट्रावर जे प्रदूषणाचं किंवा ज्या प्रकारे उष्माघाताचं किंवा उष्णतेची जी लाट आलेली आहे त्याच्या उपाय म्हणून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचं राज्य सरकारने ज्या प्रकारे पवित्रा घेतलेला आहे, यालाच पुण्यातील महापौर बंगल्यामध्ये कुठेतरी फाटा दिलेला आपल्याला बघायला मिळत आहे. कारण आज जर तुम्ही बघू शकत असाल तर आपण आहोत आत्ता मंजुषा नागपुरे या नवनिर्वाचित भाजपाच्या महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये राहतात आणि त्यांचा हा असतात आणि त्यांचा हा महापौर बंगला, या महापौर बंगल्यामध्ये जवळजवळ 20 ते 21 अशा झाडांची जवळजवळ ही झाडं तोडण्यात आलेली आहेत आणि बाकी इतर झाडांची ही छाटणी करण्यात आलेली आहे. ऐन उन्हाळ्याच्या या मोक्याला झाडांची जिथं सावली गरजेची असते तिथं झाडांची कत्तल केली जात आहे. याला मात्र प्रशासनाकडे काय उत्तर आहे? ही झाडांची कटाई का करण्यात आलेली आहे? काही झाडं पूर्णपणे तोडून का टाकण्यात आलेली आहे? आणि जर या झाडांना कीड लागली होती तर प्रशासनाने एवढ्या तत्पर ही झाडं का तोडली, त्याच्यावर काही उपाययोजना का नाही केल्या? या सगळ्यांची उत्तरं मात्र अनुत्तरित आहेत. मंजुषा नागपुरे यांना याविषयी काहीही माहीत नाही, कारण त्या म्हटल्या की मी राहायला यायच्या आधीच ही झाडं तोडली गेलेली आहेत आणि काही झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे. परंतु ज्या प्रकारे आपण बघत आहोत सर्व झाडांचं जवळजवळ जी मोठी मोठी झाडं आहेत, जवळजवळ 20-20, 30-30 वर्षापूर्वीची झाडं आहेत, यांची पूर्ण छाटणी करण्यात आलेली आहे. जिथे एकीकडे सरकार आग्रही आहे की वृक्ष लागवड होणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्राचा किंवा संपूर्ण जगाचा समतोल हा राखला जाऊ शकतो. ग्लोबल वॉर्मिंग ज्या प्रकारे आपल्याला मिळत आहे, जिथं पुणे हे गारव्याचं शहर म्हणून ओळखलं जात होतं, थंड हवेचं ठिकाण म्हणून पुण्याला जिथे नावलौकिक होता, तिथेच आता पुण्याचं तापमान हे 42 आणि 43 अंशावर जात आहे. अशावेळी या झाडांची कत्तल करणं हे कितपत योग्य आहे, या प्रश्नाचं उत्तरही निरुत्तर आहे. आणि आता याच्यावर मंजुषा नागपुरे ज्या भाजपाच्या नवनिर्वाचित महापौर आहेत पुणे महानगरपालिकेच्या, या काय उत्तर देतात हे बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे. कारण की महापौर बंगल्यामध्येच झाडांची कत्तल झालेली आहे आणि जर महापौर बंगल्यामध्येच झाडं सुरक्षित नसतील आणि ही झाडं जर कीड लागली या नावाखाली जर यांची कत्तल होत असेल, तर मात्र अशी अनधिकृत रस्ते तयार करणं किंवा अजून काय तयार करण्यासाठी झाडांची किती कत्तल होत असेल याचा तर आपल्याकडे काही हिशोबच नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी महापौरांनी समोर येणं गरजेचं आहे. ही झाडांची कत्तल का झालेली आहे हे सांगणं, याचं स्पष्टीकरण देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण महापौर बंगला हा सामान्यांसाठी खरं तर खुला नसतो, परंतु महापौर बंगला हा सामान्यांना दिसावा गेटच्या बाहेरून, म्हणून या झाडांची कत्तल झाली असावी अशी शक्यता समोर येत आहे. त्याच्यामुळे आता महापौर मंजुषा नागपुरे याच्यावर काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.